खाली डोकं वरती पाय, आवाज कुणाचा? शिवसेनेचा. पृथ्वीराज चव्हाणचं करायचं काय? खाली डोकं वरती पाय. पृथ्वीराज चव्हाण यांनी हिंदू धर्माचा अपमान केल्याबद्दल त्यांच्या या विधानाचा बोदवड शिवसेनेकडून तीव्र निषेध करण्यात आलेला आहे। पृथ्वीराज चव्हाण यांनी एका प्रसार माध्यमाच्या मुलाखतीदरम्यान हिंदू दहशतवाद व सनातन दहशतवाद असे शब्द वापर करून समस्त हिंदूंच्या भावना दुखावल्याबद्दल त्यांचे हे विधान निषेधार्थ असल्याचे सांगत बोदवड येथील युवा सेना व बोदवड शिवसेना तालुक्याच्या वतीने श्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध केला गेला आहे। पृथ्वीराज चव्हाण यांनी समस्त हिंदू सनातन धर्माची माफी मागावी, नाहीतर युवा सेना व बोदवड तालुक्यातील शिवसेना यांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याबाबतचा इशारा देण्यात आलेला आहे। ताकद कुणाची? शिवसेनेची. अरे चंदू भाऊ तू मागे बळा, हम तुम्हारे साथ हैं. 2 दिवस आधी कोर्टाने माननीय सुप्रीम कोर्टाने एक महत्त्वाचा निकाल दिला आणि त्या निकालावर संभाषण करताना आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब, आता माजी मुख्यमंत्री म्हणून आपण त्यांना मानाने बोलतोय, परंतु त्यांनी जे उद्गार काढले हिंदू समाजाविरोधात ते अगदी चुकीच्या पद्धतीने त्यांनी त्या निकालावर त्यांचं वक्तव्य केलेलं आहे, ज्यामध्ये त्यांनी काही हिंदूंना हिंदू दहशतवादी, सनातन दहशतवादी अशा प्रकारचे शब्द वापरलेले आहेत। हिंदू हे इथे हजारो वर्षांपासून आहेत आणि या राष्ट्राला हिंदू राष्ट्र म्हणून म्हटलं जाते। तर तुम्ही जर आपले इथे राहून माननीय मुख्यमंत्री अशा पदावर तुमचा अनुभव असताना तुम्ही जर अशा पद्धतीने जर हिंदू धर्माचा अपमान करत असाल तर याचा आम्ही संपूर्ण बोदवड तालुक्यावासीय आणि शिवसैनिक अगदी कडाडून विरोध करतो, निषेध करतो। आणि जर याच्यावर तुम्ही जर माफी मागितली नाही तर संपूर्ण राज्यात जे शिवसेनेने आंदोलन चालू केलं आहे ते अधिक तीव्र करण्यात येईल। पृथ्वीराज चव्हाणचं करायचं काय? खाली डोकं वरती पाय.